हॅलो, सिंधूज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत। एकदम वेगळ्या पद्धतीने, चमचमीत अशी, हॉटेलपेक्षाही भारी। आणि ज्यांना भेंडी आवडत नाही ते सुद्धा एकदम बोटं चाटून चाटून ही भेंडीची भाजी खाणार आहेत। तर रेसिपी संपूर्ण पहा। तर इथे मी भेंडी घेतलेली आहे। भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून कोरडी करून घेतली आणि अशा पद्धतीने मी भेंडी कट करून घेतलेली आहे। अशा प्रकारे भेंडी थोडंसं कट करून घेतलं की खायला वेगळं वाटतं आणि बाहेरच्या हॉटेलसारखी आपल्याला ही भाजी दिसते आणि सगळे आवडीने खातात। तर आता इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं तापलं, 2 चमचे तेल टाकले मी आणि त्यामध्ये आता ही भेंडी आपण फ्राय करून घेऊया। भेंडी आधी थोडीशी फ्राय करून घेतलं की भेंडी अजिबात चिकट होत नाही किंवा लाळूक होत नाही। तर त्यासाठी आधी भेंडी कधी पण फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये, मगच भेंडी बनवायची। म्हणजे भेंडी एकदम मोकळी सुटसुटीत होते आणि तिला टेस्ट सुद्धा छान येते तेलामध्ये फ्राय केल्यामुळे। तर आता इथे आपली भेंडी फ्राय करून झालेली आहे छान अशी। तिला असं थोडंसं आपण फ्राय करून घेतलं की छान अशी आपली टेस्टी लागते भेंडी। तर ती आपण काढून घेतलेली आहे प्लेटमध्ये। तर आता इथे पुन्हा मी त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि 2 मोठ्या टोमॅटोची मी मिक्सरमधून प्युरी करून घेतलेली आहे। कांदा चांगला आपला लालसर झालेला आहे। आता आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा ती टाकायची आहे। अद्रक लसूणची पेस्ट बनवताना थोडीशी कोथिंबीर टाकलं की अजून छान चव येते, म्हणून कोथिंबीर टाकून पेस्ट बनवायची। त्यानंतर आता परतवून झालं अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट की हळद टाकलेली आहे अर्धा चमचा, लाल तिखट टाकलेलं आहे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त, धना जिरा पावडर टाकलेला आहे 1 चमचा आणि गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा। आता हे सगळे मसाले परतवून घ्यायचे आहेत। 1 अर्धा मिनिट आपल्याला असेच मसाले एकत्र करून, आणि मी एका मोठ्या 2 टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे। ती टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आणि छान असा आपल्याला हा मसाला मिक्स करून असा शिजवून घ्यायचा आहे। मसाला चांगला आता आपला तयार झालेला आहे शिजून। आता आपण त्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार। मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं की आता आपली ही फ्राय केलेली भेंडी टाकून घ्यायची आहे। भेंडी टाकून चांगलं परतवून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून परतवून झालं की थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि आता आपण झाकण ठेवून याला आपण 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, फास्ट गॅस ठेवायचं नाही आहे। लो टू मीडियमवरती झाकण ठेवून 4 मिनिटं आपण ही भाजी अशी शिजवून घेतली आहे। आता पुन्हा आपण भाजी हलवून घेऊया आणि झाकण काढून आता आपण पुन्हा 3 ते 4 मिनिट ही भाजी आपण शिजवून घेऊया। जास्त वेळ लागत नाही, कारण आधी आपण भेंडीला फ्राय करून घेतल्यामुळे ही भाजी पटकन शिजते। ते बघू शकता अजिबात भाजी आपली चिकट किंवा लाळूक अशी झालेली नाहीये। जशी भेंडी आपण लाळूक होते म्हणून खायला कोणी मागत नाही, जास्त जणांना भेंडी आवडत नाही घरामध्ये। तर अशा पद्धतीने तुम्ही भेंडी करून बघा, खूप छान बनते आणि सगळेच न खाणारे सुद्धा एकदम आवडीने खायला लागतील। तर इथे भेंडीची भाजी आपली छान शिजलेली आहे। गॅस बंद केलाय। थोडीशी मी वरतून कसुरी मेथी टाकलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। झटपट आपली ही टिफिनसाठी किंवा तोंडी लावण्यासाठी आपली भेंडीची मसाला भेंडी ही भाजी तयार झालेली आहे। कशी वाटली ही रेसिपी तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर सुद्धा करा। पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।